हॅलो फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कोशिंबीर बनवतोय. आज मला जेवणामध्ये साईड डिश म्हणून कोशिंबीर बनवायचीच होती. म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तर मी इथे एका छोट्या बाउलमध्ये एक छोटी वाटी दही घेतलं आहे, 2 लहान साईजचे कांदे घेतलेले, एक छोटा टोमॅटो, एक मध्यम आकाराची काकडी, गाजराचा एक तुकडा. गाजर अगदी ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी कोशिंबीरमध्ये दरवेळी गाजर टाकते. एक मिरची, जास्त तिखट होती म्हणून मी एकच घेतलेली, आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आणि या सगळ्या भाज्या मी इथं बारीक चिरून घेतल्या. आता कोशिंबीर हा एक लोकप्रिय भारतीय प्रकार आहे, जो जेवणासोबत साईड डिश म्हणून दिला जातो. ही खायला खूप चविष्ट लागते आणि मला तर प्रचंड आवडते. साधी, पौष्टिक आणि बनवायला अगदी सोपी अशी कोशिंबिरीची ओळख आहे. आणि कोशिंबीर खाल्लेल्याचे फायदेसुद्धा अगणित. भाज्या आणि फळांमुळे कोशिंबीरमध्ये फायबर आणि विटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. दही पचनासाठी फायदेशीर असतं आणि शरीराला थंडावासुद्धा देतं. तेव्हा कुणाला कोशिंबिरीला जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायला आवडते. अगदी मोजक्या तेलाचा वापर असल्यामुळे याची पौष्टिकता अजून जास्त वाढते. तर इथं मी सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घेतल्यात. गाजराचे छोटे छोटे मी 4 काप केले आधी, आणि गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलं. मिरची चिरून घेतली. आणि शेवटी राहिलेली आणि सर्वात महत्त्वाची कोथिंबीर सुद्धा. आता या बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी दह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखरसुद्धा टाकलेली, आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतली. आणि हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीनं तयार झाली आपली अगदी चविष्ट आणि प्रचंड पौष्टिक अशी मिक्स फळभाज्यांची कोशिंबीर. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा.